नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण काम, काळ आणि वेग या टॉपिकला सुरुवात केली होती, तर आज त्याचाच दुसरा भाग आपण इथे अभ्यासणार आहोत. आज आपण काम, काळ, वेग या टॉपिकवर परीक्षेत विचारले जाणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न इथे अभ्यासणार आहोत. तर वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करू. आणि त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. प्रश्न पहिला, 12 मजुरांना एक काम करण्यासाठी 64 दिवस लागतात, तर तेच काम 16 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे हे गणित आपण दोन प्रकारे सोडवू शकतो, एक सूत्रानुसार आणि एक नॉर्मली. तर सर्वात आधी सूत्राने सोडवू. अशा प्रकारच्या गणितात ज्या सूत्राचा वापर होतो म्हणजे m1 × d1 = m2 गुणिले d2. m1 m म्हणजे माणसे म्हणजे मेन, आणि d म्हणजे डेज म्हणजे दिवस. तर जसं दिलेलं आहे, मजूर आहे 12 म्हणजे 12 माणसे, त्यांना लागणारे दिवस आहेत 64 बरोबर. m2 दिलेला आहे 16 मजूर इंटू d2 दिलेला नाही, d2. आता 12 गुणाकारात 64 आणि हे भागाकारात येईल 16 इंटू d2. तर इथे भाग द्या. 16 × 16 64 म्हणजे 12 गुणिले 4 ही d2 ची व्हॅल्यू असेल. d2 = 12 गुणिले 4 बरोबर 48. हा झाला पहिला प्रकार सूत्रानुसार. आता दुसरा प्रकार दिलेला आहे, 12 मजुरांना काम करण्यासाठी 64 दिवस. 12 मजुरांना 64 दिवस म्हणजे 12 म्हणजे 64. तर 16 म्हणजे किती? 16 बरोबर क्वेश्चन मार्क. 12 मजुरांना 64 दिवस लागतात आणि 16 मजुरांना किती दिवस लागेल? इथे मजूर 12 आहे म्हणून 64 दिवस लागले, पण इथे 16 मजूर आहे तर दिवस तर कमी लागायला पाहिजे, कारण यात आणखी 4 मजूर वाढले तर दिवस तर जास्त लागणार नाही. जर जास्त माणसं काम करतील तर दिवस कमी लागतील. तर काम, काळ, वेग अशा प्रकारच्या गणितात आपण व्यस्त करतो. म्हणजेच 12ला क्वेश्चन मार्क द्या आणि 12ला क्वेश्चन मार्क आणि 16ला 64. आता या दोघांना भाग जातो 4 ने. 4 तिरी 12 आणि 4 चू 16. या 4 चे हे 64 16 पट आहे, 16 पट. तर या 3 चे 16 पट 48. म्हणजे त्या 16 मजुरांना ते काम पूर्ण करण्यासाठी 28 दिवस लागतील. हे 48 दिवस लागतील. प्रश्न दुसरा,
एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? हे गणित सुद्धा आपण दोन प्रकारे करू शकतो, एक सूत्राने आणि आपली जनरल पद्धत. पण आपण जसं की मी सांगितलं होतं की आपण सूत्राच्या मागे धावायचं नाही, कारण माझा प्रयत्न असतो की प्रत्येक मुलाने गणित सॉल्व्ह केले पाहिजे, प्रत्येक मुलाला गणित सॉल्व्ह करता आले पाहिजे, आणि सूत्रपाठ करत बसणं प्रत्येकाला जमत नाही. तर आपण जनरली करू. दिलेलं काय आहे? 26 माणसे 17 दिवसात. तर मी लिहून घेतो 26 माणसे 17 दिवस. 26 माणसे 17 दिवसात करतात. काम पूर्ण किती दिवसात करायचं आहे? 13 दिवसात. 13 दिवसात. आपल्याला आता लागणाऱ्या माणसांची संख्या विचारली आहे, क्वेश्चन मार्क देतो. जसं 26 माणसे 17 दिवसात करतात, आता काम 13 दिवसात करायचं आहे, तर माणसं जास्त लागेल, कारण माणसं जास्त असेल तेव्हाच काम कमी दिवसात होईल. म्हणजे तुम्ही समजलेच असाल की काम काळ व वेग. जेव्हा कामाचा प्रश्न येतो तेव्हा हा व्यस्त चलनात गुणाकार करायचा, व्यस्त प्रकार, गुणाकार नाही करायचा, व्यस्त प्रकारे जायचं आहे आपल्याला. तर तसं तर तुम्ही इथे बघितल्याच गणित सोडू शकता, पण मी तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहितो. जसं 26 माणसे 13 दिवस, 26 माणसे 13, 26 ला 13, तर जर 13 ला 26 तर 17 ला किती? हे 26 चे हाफ आहे, 26 चे अर्धे आहे. म्हणजे इथे येणारी संख्या 17च्या डबल असतील, 17च्या डबल असतील इथे येणारी संख्या, म्हणजे 17 दुनी 34. ह्या 34 चे एक्झॅक्टली हाफ 17 आहे, 34 चे एक्झॅक्टली हाफ 17 आहे. म्हणजे जर 34 माणसे राहिली तर ते काम 13 दिवसात होईल. तुम्ही समजलेच असणार. 34 माणसे म्हणजे आपल्याला जर ते काम 13 दिवसात पूर्ण करायचं आहे तर आपल्याला 34 माणसे लागतील. प्रश्न तिसरा, एक काम 10 माणसे 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे लागतील? तर सर्वात आधी 10 माणसे 20 दिवसात करतात, म्हणजे 20 दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी 10 माणसे लागतात. आता दुसरं स्टेटमेंट, 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे लागतील? आता 10 दिवसात पूर्ण करायचं आहे तर किती माणसे लागतील? 10 माणसे होती तेव्हा 20 दिवसात झालं. आता 20 दिवस होते तर आपण दिवस कमी केले, दिवस 10 केले, म्हणजे माणसं वाढणार. तर जसं मी सांगलं होतं, काम काळ वेग या टॉपिक मध्ये आपल्याला व्यस्त पद्धतीने जायचं आहे. म्हणजे काम जास्त आहे, म्हणजे दिवस कमी दिलेले आहे, माणसं जास्त लागतील. दिवस कमी दिलेले आहे, माणसं जास्त लागतील, आणि माणसं कमी असेल तर दिवस जास्त लागेल. तर व्यस्त प्रमाणे जसं दिलेलं आहे 10 ला 10, तर 10 ला 10 तर 20 ला किती? 10 दिवसात करण्यासाठी 10 माणसं, तर 20 दिवसात करण्यासाठी किती? हे फक्त समजण्यासाठी आहे. जसं मी इथे लिहून देतो, 10 ला 10 तर 20 ला किती? 10 ला 10 तर 20 ला 20, म्हणजे 10 ची एकपट केली तेव्हा 10 आले, 20 ची एकपट केली तर 20च येईल ना. तर इथं उत्तर आलं 20 माणसे लागतील, 20 माणसे लागतील. पण
त्याने विचारलं काय, आणखी किती माणसे लागतील, आणखी किती माणसे लागतील. 10 माणसे तर ऑलरेडी आहे, 10 माणसे आधीपासूनच आहे, 20 माणसाचं काम आहे. 10 माणसे आधीच आहे, 20 माणसाचं काम आहे. तर 20 वजा 10, 20 वजा 10 म्हणजे आणखी 10 माणसे लागतील, म्हणजे आणखी 10 माणसे लागतील. प्रश्न चौथा, एक काम 16 माणसे 36 दिवसात पूर्ण करतात. त्यात आणखी 8 माणसे आली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. तर जसं की सर्वात आधी आपण लिहून घेऊ, 16 माणसे 36 दिवसात एक काम पूर्ण करतात. 16 माणसे एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. आता त्या 16 माणसांमध्ये आणखी 8 माणसं मिळाली. या 16 माणसांमध्ये आणखी 8 माणसं येऊन मिळाली, म्हणजे 24 माणसे झाली. 24 माणसे. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आपण मांडणी केली. जसं मी सांगलो होतं, इथे माणसं कमी आहे म्हणून जास्त दिवस लागले, 36 दिवस लागले. इथे माणसे जास्त आहे, दिवसांची संख्या कमी असेल. तर आपण काय करत होतो, व्यस्त प्रकारे जात होतो. म्हणजे जर 24 ला 36 दिले आहे, 24 वर 24 ला 36 दिले आहे, तर 16 ला किती. चोवीस ला 36 दिले आहे तर 16 ला किती. आता यांना भाग जातो, 8 दुने 16, 8 तिरी 24. आता या 3 चे हे 36 12 पट आहे. 3 गुणिला 12 36, तर 2 ची पण 12 पट, 12 दुने 24. झालं गणित सॉल्व. म्हणजे जर 8 माणसं पुन्हा येऊन मिळाली, म्हणजे माणसं झाली 24, तर त्या 24 माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतील. 24 दिवस. प्रश्न 5वा, 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात, तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. आतापर्यंत जे आपण प्रश्न पाहिले त्यात मजूर आणि दिवस इतकंच दिलेलं होतं, पण यात मजूर पण दिले, तास पण दिले आणि काम पण दिलेलं आहे. तर आधीच्या गणितात आपण अशा प्रकारे व्यस्त जात होतो, पण आता जेव्हा 2 संख्या दिलेल्या होत्या तेव्हा तर ठीक आहे, पण आता काय 3 संख्या दिलेल्या आहेत, तर आता आपण व्यस्त प्रकारेच जाणार आहोत, पण अशा प्रकारे. म्हणजे जसं आपल्याला दिलेलं आहे, आपण सर्वप्रथम लिहून घेऊ. 14 मजूर 6 तास, 6 तासात 21 खेळणी बनवतात. 21 खेळणी. तेच दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये 8 मजूर 7 तास काम करतात. 8 मजूर 7 तास काम करतात. खेळणी किती बनवतात, तर अशा गणितात आपल्याला या प्रकारे क्रॉस करायचं आहे. म्हणजे 14, 6 आणि 6 पासून खाली
आणि खालचा क्रॉस असा बनवायचा आहे. म्हणजे 8 7 आणि इकडे 21, 8 7 इकडे 21, 14 6 प्रश्नार्थक चिन्हाकडे. तर आता हे सोडून घेऊ आपण. आठ आणि 7चा गुणाकार आणि 21चा गुणाकार, 14 आणि 6 आणि प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे म्हणून आपण यांना खाली घेऊ. तर सर्वात आधी लिहून घेऊ 8 गुणिला 7 गुणिला 21. आता छेदात हे भागाकाराचे चिन्ह आहे. भागाकाराचे चिन्ह 14 गुणिला 6 गुणिला प्रश्नार्थक चिन्ह. हे प्रश्नार्थक चिन्ह लिहिलं नाही तरी पण चालते म्हणून मी याला खोडून घेतो. आता भाग द्या. 7 दुनी 14, 7 तिरी 21, बे एक बे, बे 8, 3 एक 3, 3 दुनी 6, बे एक बे, बे दुनी 4. उरलं का फक्त 2 गुणिला 7, 2 गुणिला 7 बरोबर 14. म्हणजे 8 मजूर 7 तास काम केलं रोजचं तर 14 खेळणे बनवतील. 14 खेळणी. क्लिअर आहे. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 20 मजूर आहे, रोज 6 तास काम करतात, 6 तास, आणि ते एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. दुसरीकडे 15 मजूर रोज 8 तास काम करतात. आता ते एक काम करायला त्यांना किती दिवस लागतील? या गणितात अशा प्रकारे जायचं आहे. अशा प्रकारे आता ज्यांच्या सोबत क्वेश्चन मार्क आहे ते खाली त्यांनी भाग जाईल. तर लिहून घेऊ 15 गुणिला 8 गुणिला, आता हा एरो वर गेला म्हणजे 8 गुणिला 15 डिवायडेड बाय 20 गुणिला 6. क्वेश्चन मार्क लिहायची काही गरज नाही. आता भाग द्या. 5 24, 5 तिरी 15, या 3 ने या 6 ला भाग जातो. 3 एक 3, 3 दुनी 6, या 2 ने या 8 ला भाग जातो. बे एक बे, बे 8, आणि 4 आणि हे 4, हे 2 कटले, बाकी उरलं 15, फक्त 15. तर त्या 15 मजुरांना रोज 8 तास जरी काम केलं तरी ते काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतील. 15 दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओत याच टॉपिकवर आधारित आणखी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊ. तर
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.